नमस्कार मंडळी. पहाटेचा काळ. तुळजापूरच्या डोंगरावर मंद धुके उतरलेलं आणि त्या धुक्यातून हळूहळू दिसू लागतो तुळजाभवानीचा दरबार. दूरवरूनच घंटांचा नाद घुमतो. जे तुळजाभवानी माताचे जयघोष आकाशाला भिडले आहेत. सकाळची आरती सुरू होते आणि मंदिराच्या गर्भगृहातून प्रकटते तेजस्वी, दैवी, सर्व शक्तिमान श्री तुळजाभवानी देवी. असं म्हणतात, तुळजापूरच्या या मंदिरात देवीचं दर्शन फक्त त्याच भक्तांना मिळतं ज्यांच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि शुद्ध भावना असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, देवीच्या दर्शनासाठी एक अद्भुत मंत्र सांगितला आहे, जो तुम्ही तुळजापूरच्या मंदिरात उच्चारला तर देवीचं दर्शन जणू तुमच्या समोरच उभं राहतं. तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शक्तिपीठ आहे. त्रेतायुगात भगवान रामांनी सुद्धा येथे देवीची आराधना केली होती, असं पुराणांमध्ये वर्णन आहे. देवीचं मूळ नाव हे भवानी देवी, जी महिषासुराचा वध करणारी प्रकट झाली होती. मंदिराचं वास्तुशिल्प 12व्या शतकातलं आहे. गर्भगृहात देवीची काळ्या दगडाची मूर्ती, 8 हात, हातात शस्त्र आणि मुखावर शांतेचा तेजोमय प्रकाश. देवीच्या मागे असलेली सुवर्णप्रभा म्हणजे भक्तीचे प्रतीक. प्रत्येक सकाळी पुजारी देवीचा अभिषेक करतात. गर्भगृहात जाताना प्रत्येक भक्तांच्या ओठावर फक्त एकच नाव असतं, जय भवानी, जय तुळजाभवानी. पण देवीचं दर्शन हे फक्त डोळ्यांनी पाहायचं नसतं, ते मनानं, आत्म्यानं अनुभवायचं असतं. असं म्हणतात की तुळजापूरच्या मंदिरात जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने, विनम्रतेने देवी समोर उभा राहतो, तेव्हा देवी त्याच्याकडे स्वतः पाहते. एक वृद्ध महिलेने सांगितलं की दरवर्षी नवरात्रीमध्ये ती तुळजापूरला जाते. एकदा मी देवीसमोर उभी राहिले आणि मनात शांतपणे म्हणाले, आई, मला तुझं खरं दर्शन दे. क्षणभरात माझ्या अंगावर रोमांच उठले, डोळ्यांसमोर अश्रू आले आणि मूर्तीचं तेजस बदललं. त्या क्षणी मला जाणवलं, देवी खरंच जिवंत आहे. आता प्रश्न असा, तो मंत्र कोणता? हा मंत्र अतिशय पवित्र आणि प्राचीन आहे. असा तो मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, जय तुळजाभवानी माता नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, जय तुळजाभवानी माता नमः. हा मंत्र केवळ शब्द नाहीत, ही एक ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही या मंत्रातून तुळजाभवानीच्या मंदिरात तिच्या मूर्तीसमोर शांततेने उच्चारता, तेव्हा तुमचं मन स्थिर होतं, श्वास स्थिर होतो आणि आतून एक दैवी कंपन जाणवतो. हा मंत्र उच्चारताना मनात देवीची प्रतिमा ठेवा, तिचे 8 हात, तेजस्वी नेत्र आणि हसरा मुख. असं केल्यावर ती तुम्हाला तुमच्या मनातच दर्शन देते. देवीचा हा मंत्र म्हणताना काही नियम पाळले पाहिजे. सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध मनाने मंदिरात जा. देवी समोर बसून 3 वेळा खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. 108 वेळा हा मंत्र म्हणा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, जय तुळजाभवानी नमः. प्रत्येक वेळा मंत्र म्हणताना देवीच्या डोळ्याकडे पहा आणि मनात म्हणत राहा, आई, मला दर्शन दे. शेवटी नमस्कार करून देवीला नारळ, फुलं आणि आपल्या मनातील इच्छा अर्पण करा. या प्रक्रियेनंतर तुम्हाला जाणवेल, तुमच्या मनात शांतता आहे, डोळ्यांमध्ये पाणी आहे आणि हृदय हलकं झालं आहे. हेच देवीचं दर्शन. अनेक जण असं सांगतात की या मंत्राने त्यांचं आयुष्यच बदललं. एका तरुण मुलीला नोकरी मिळत नव्हती. ती तुळजापूरला गेली आणि हा मंत्र 11 दिवस रोज म्हणाली. 11व्या दिवशी तिला फोन आला, तुमची निवड झाली आहे. तिने सांगितलं, माझ्या नशीब बदललं आणि हे सगळं श्रद्धेमुळेच झालं. मंडळी, देवीचं दर्शन म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणं नाही, ते श्रद्धेने, भक्तीने आणि मनाच्या शुद्धतेने अनुभवणे आहे. तुमचं मन जर सत्य, प्रेम आणि विश्वासाने भरलं असेल तर तुम्हाला तुळजाभवानीचं दर्शन नक्की मिळेल. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही तुळजापूरच्या मंदिरात जाल तर देवी समोर थांबा,